नमस्कार. तर आज मी तुमच्यासाठी एक अशी भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे. तुम्ही याआधी अशा प्रकारे कधी आमटी केलेली आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. तर काल होता मंगळवार, काल आणले होते मटण आणले होते आणि मटणाची आमटी ही शिल्लक राहिली होती. त्यात पीस वगैरे काहीच नव्हते. ती आमटी टाकून न देता उकळून वगैरे छान ठेवली होती. आज आहे बुधवार. तर दोघा जणांचे पोट भरेल अशी ही आमटी राहिली होती. तर म्हटलं आपण भुर्जी बनवूया आणि भुर्जीची आमटी अशी प्रकारे केली की खूप छान लागते. तर नक्की ट्राय करून बघा. तरी ते 4 अंड्यांची मी भुर्जी बनवणार आहे. सर्वप्रथम आधी कढईत थोडंसं तेल टाकलेलं आहे, जिऱ्या मोहरीची फोडणी दिलेली आहे. त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत. त्या छान अशा तळल्यानंतर मी यामध्ये कांदा एक मीडियम आकाराचा चिरून घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर अंडे कमी घालून तुम्ही कांदासुद्धा भरपूर वापरू शकता. तर इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा हा चिरून घेतलेला आहे. तर कांदा आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्ही असं कधी करता का? आमटी शिल्लक वगैरे असेल, नुसतीच भाकरीने आमटी खावीशी वाटत नाही, तर अशा प्रकारे तुम्ही नक्की भुर्जीची आमटी बनवू शकता. तर आपला कांदा इथे छान असा गुलाबी कलर यायला लागलेला आहे, पाहू शकताय. कांदा आपल्याला जास्त करपवायचा नाही, फक्त आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे. तरच आपल्या भुर्जीमध्ये छान अशी या कांद्याची चव उतरते. तर आता सगळे मसाले आपण टाकून घेणार आहे, पण त्याआधी टमॅटो टाकायचा आहे आणि टमॅटो भाजतानाच आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहेत, जेणेकरून आपले मसाले हे करपणार नाहीत. तर इथे टमॅटो थोडासा परतून घेतलेला आहे. आता आपण मसाले टाकणार आहे. तर सर्वप्रथम आधी यामध्ये मी टाकलेले आहे थोडीशी हळद, अर्धा चमचा ही हळद वापरलेली आहे. त्यानंतर टाकलेला आहे थोडासा हिंग टाकलेला आहे. त्यानंतर लाल बेडगी मिरची पावडर ही टाकलेली आहे आणि 1 चमचा इथे मी धने वापरलेला आहे. आता हिंग हा ऑप्शनल आहे, पण हिंग हा पचनासाठी चांगला असतो, त्यामुळे मी इथं थोडासा हिंग वापरलेला आहे, जेणेकरून ॲसिडिटी वगैरे होणार नाही यासाठी. तर मसाले छान असे परतून घेतलेले आहेत. आणखीन 2 मिनटं आपल्याला हे चांगलं असं सगळे मसाले वगैरे टमॅटोमध्ये चांगले असे भाजून घ्यायचे आहेत. आता लास्टला टाकायचं आहे मीठ. आता मीठ इथे मी अंदाजे हातानंच टाकलेलं आहे. मला हाताचा जास्त करून अंदाज आहे, त्यामुळे मी हाताच्या ह्यानेच टाकलेलं आहे, अंदाजेच मीठ टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मीठ टाकू शकता. तर आता आपल्याला 4 अंडे मी बाजूला साईडलाही फोडून घेतलेले आहेत, ते आता यामध्ये टाकणार आहे. तर छान असा कलर वगैरे आलेला आहे आणि कांद्याला आणि टमॅटोला आपल्या छान असं तेल सुटायला लागलेलं आहे. तेव्हा आता मी इथे 4 अंडी ही फोडून घेतली होती, ती टाकलेले आहेत. तर मसाल्यामध्ये अंडी फोडून टाकल्यानंतर एकाच डायरेक्शनमध्ये असं उलटून हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आपली भुर्जी जितकी शक्य होईल तितकीही बारीक असे तिचे तुकडे होतात. त्यामुळे आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये असं हे हलवून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे भुर्जी आपली एकदम बारीक अशी होते. त्यामुळे तर कलर वगैरे बघू शकता छान आलेला आहे. आणि तुम्ही केव्हाही आणला की तुम्ही मटणाच्या आमटीसोबत अशी भुर्जी करून बघा, खूप छान लागते आणि आपलं पोटसुद्धा भरतं आणि आपल्याला मोकळी आमटी खावीशी वाटत नसते. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही भुर्जीची आमटी बनवून खाऊ शकता. तर आणखीन 2 मिनटं लागतील आपल्याला. 2 मिनटामध्ये आपली ही भुर्जी बनून तयार झालेली आहे. फार वेळ लागलेला नाही, अवघ्या 5 मिनटात ही बनून तयार होते. तुम्हाला हवा असल्यास यामध्ये थोडासा भात वगैरे टाकून सुद्धा तुम्ही फ्राय करू शकता. तर इथे मी नुसती भुर्जी बनवलेली आहे. तर लास्टला टाकलेली आहे कोथिंबीर. आता कोथिंबीर टाकल्यानंतर जास्त काय भुर्जी हलवण्याची गरज नाही. इथे आपली ही भुर्जी तयार झालेली आहे. आता एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे. भुर्जी काढल्यानंतर आपल्याला आता कडकडीत अशी गरम गरम आमटी ही उकळून घ्यायची आहे. तर माझ्याकडे 3 ते 4 वाट्या ही आमटी शिल्लक राहिली होती. आता ती गरम गरम आमटी आपण ह्या भुर्जीमध्ये टाकणार आहे. जेव्हा आपण खायला घेणार आहे तेव्हाच आपल्याला यावरती आमटी टाकायची आहे, म्हणजे आमटी ही खूप छान लागते आणि आपली भुर्जीची चवसुद्धा खूप छान लागते. त्यामुळे तर पाहू शकता इकडे मी आमटी ही उकळण्यासाठी ठेवलेली आहे. तर आमटी आपल्याला चांगली अशी उकळून घ्यायची आहे. आता रात्रीची आमटी आहे, त्यामुळे ही आमटी थोडीशी आणखीन मी यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकणार आहे आणि आमटी छान अशी उकळून घेतलेली आहे. मी अजून मटणाच्या आमटीचा व्हिडिओ शेअर केलेला नाही, नक्की एक दिवस नक्की करेन. तर इथे बघू शकताय ही आमटी कडकडीत अशी गरम गरम आमटी आपल्या ह्या भुर्जीवरती टाकायची आहे आणि तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही आमटी
खाऊ शकता. मी इथे पुलके बनवलेले आहेत, त्या पुलक्यासोबत खाणार आहे. तर गरमागरम आपली भुर्जीची आमटी ही तयार आहे. मस्तपैकी कट वगैरे आलेला आहे. बाहेर पाऊस पडत आहे आणि या पावसामध्ये तुम्ही नक्की अशा प्रकारे आमटी वगैरे शिल्लक राहिली असेल तर नक्की आनंद घेऊ शकता. इथे कलर वगैरे पाहू शकताय. आणि तुम्ही याआधी असं केलेलं आहे का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.